पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय सामना सुरू होण्याचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अप्पाली पाहायला मिळतोय. ऋग्वेद 11 संघाची सलामीची जोडी मैदानात. गजानन आणि स्नेहल. यावेळी मात्र पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने होता चेंडू आणि या चेंडूवर मात्र फलंदाज या ठिकाणी बीट होतोय. परिणामी निर्धाव चेंडूची होते सांगता अप्पाली कनगुटकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज. 2 पैकी 2 सामने या संघाने जिंकलेत. षटकारी पुढचा चेंडू स्टेप आउट केलाय. यावेळी मात्र निश्चितपणाने पायांचा वापर फुटवर्क सुंदर पाहायला मिळत आहे. अप्पालीच्या विरोधात हल्ला बोल करायला सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. चेंडूला पाठवलाय डीप वाईड डिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. षटकारी तिसरा चेंडू. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. यावेळी रनआउटची संधी मैदानामध्ये निर्माण झाली आहे. ना तूने कॉल किया ना मैंने सुना. रनआउट का टिकट कन्फर्म निकाला है मैदान में. गजाननला परतावं लागतंय माघारी. एका षटकाराने नटलेली गजाननची खेळी येते संपुष्टात मैदानामध्ये. थोडासा ताळमेळ चुकतोय मैदानामध्ये. गजानन आणि स्नेहल या 2 फलंदाजांचा चुकलेला ताळमेळ निश्चितपणाने आपली विकेट सॅक्रिफाईस करायला लावतोय आणि मैदानाच्या बाहेर गजाननला जावं लागते. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात पहिला हादरा बसतोय. पहिला पतंग उडतोय. गजानन बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये सर शंभा दाभोलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू. अप्पालीचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळसा घेणारा चेंडू. फलंदाज शंभा दाभोलकर या ठिकाणी बीट होत आहेत. परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. षटकारी पुढचा चेंडू. यावेळी मात्र अल्टी पलटी खेळण्यासाठी झालेला मानस. रनआउटची संधी पुन्हा एकदा मैदानामध्ये निर्माण झाली होती. नंतर ऐन मोक्याच्या क्षणी स्नेहल ही धाव नाकारतोय. नॉन स्ट्रायकर असलेला फलंदाज स्नेहल मलिक आपल्याला पाहायला मिळतोय. धाव नाकारली जाते मैदानामध्ये. परिणामी मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 6 धावा धाव फलकावर. पुढे सरसवत खेळण्याचा झालेला प्रयत्न पंचांकडे अपील केलं गेलंय. मात्र यावेळी फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचला जातोय. परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता. एका षटकाचा खेळ पडलाय माघारी. धावसंख्येचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धाव फलकावर. यावेळी मात्र इनसाइड आउटचा देखणा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज मलिकच्या बॅट मधनं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये झालेला चेंडूचा प्रवास जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत मात्र दुहेरी धावेची लहर मैदानामध्ये. 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 2 ने वधारली गेली आहे. 8 धावा धाव फलकावर. सूरज नावाचा गोलंदाज दुसऱ्या षटकाला झालाय प्रारंभ. पहिल्या चेंडूवर मात्र दुहेरी धाव मलिक घेतोय. स्वतःच अकाउंट ओपन करतोय. 8 धावा धाव फलकावर. रिव्हर्सिव्ह फटका खेळण्याचा झालेला मानस. पायावर जाऊन चेंडू आढळतोय. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त.
षटकातील तिसरा चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. 38 सर्कल मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूची फेकी करेल, तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. पुढचा चेंडू यावेळी मात्र ऑफसाईडच्या बऱ्याच बाहेर टाकणारा चेंडू. इनसाइड आउटचा फटका खेळण्यासाठी प्रयत्न झालाय. पॉईंटच्या डोक्यावरून पॉईंटच्या क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप पॉईंटला जातोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत मात्र एकेरी धाव मैदानामध्ये निघते. एका धावसंख्येने मात्र 4 चेंडूच्या सांगते अखेरीस 9 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सुरतच्या षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटने साठी शंभा दाभोलकर यांचा प्रयत्न झालाय मैदानामध्ये. ऑनसाइडच्या दिशेने झालेला चेंडूचा प्रवास जोपर्यंत शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू चेंडूवर येईल, चेंडूची फेकी करेल, तोपर्यंत मात्र एकेरी धावेने दुहेरी अंकात परावर्तित. धावसंख्या 10. षटकातील सांगता करणारा अंतरिम चेंडू आणि या अंतरिम चेंडूवर निश्चितपणाने पंचांकडे अपील केलं गेलं. बॅटची कडा यष्टीरक्षकाचा मिळतोय सहारा आणि फलंदाज ओव्हरसेस खेळाडू स्नेहल मलिकची वर्णी लागते. डकआउटच्या दिशेने मोठा हादरा बसतोय, मोठा पतंग उडतोय. स्नेहल मलिक बॅक टू पवेलियन. धन्यवाद डीजे संदीपच्या माध्यमातून अतिशय सुंदर आपण या ठिकाणी साऊंड वर्क पाहतोय. अतिशय सुंदर साऊंड डीजे संदीप. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 10 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाला झालाय प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भूषण. पहिलाच चेंडू पंचांना या थंडीच्या दिवसामध्ये कवायत करायला भाग पाडणारा चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त 1 धाव देऊन जातोय. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. भूषण नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. यावेळी मात्र आडव्या बॅटने फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. बॅटची इनर एज घेतोय चेंडू. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडूचा झालेला प्रवास. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूची फेकी करेल, तोपर्यंत मात्र एकेरी धावेची लहर मैदानामध्ये. एका धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या 12 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र ऑनसाइडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. जोपर्यंत डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत मात्र 2 फलंदाज एकेरी धाव घेण्यात धन्यता मानतायत. आणि एकेरी धावेमुळे सांघिक धावसंख्या 13 धावा धावफलकावर. शंभा दाभोलकर आणि त्यांच्या साथीला अनिश नावाचा फलंदाज मैदानामध्ये. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात होत आहेत समांतर. चेंडू पाहायला मिळतोय अवांतरच्या स्वरूपात. एकेरी धावेमुळे सांघिक धावसंख्या वधारते. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 14 धावा धावफलकावर. थोडस लांबलेलं षटक पाहायला मिळतंय गोलंदाज भूषणच्या माध्यमातून धावफलकावर. यावेळी मात्र अपाली मैदानामध्ये कोणता तरी कान मंत्र देतोय गोलंदाज भूषणला. आडव्या बॅटने फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज कुठेतरी बीट होतोय. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 3 चेंडू मध्ये भूषण नावाचा गोलंदाज आतापर्यंत 4 धावा खर्च करतोय. 14 अशी धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
भूषणच्या षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटने फटका सजवला जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू गॅदर करतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत मात्र दोन फलंदाज एकेरी धावनिशी सांघिक धावसंख्येला आकार देत आहेत. 15 धावा धावफलकावर 4 चेंडूची होते सांगता. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कर गोलंदाज भूषण, स्ट्रायकिंग एंडला अनिश पाहायला मिळतोय. एका चेंडूचा सामना अनिशने केलाय, वैयक्तिक एक धाव. खास करून आजच्या दिवसामध्ये अनिशने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलंय. मात्र दुसऱ्या बाजूने आता मात्र थोड्याशा फलंदाजीची आहे आवश्यकता. संघ थोडासा अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीवर पथावर असताना 15 धावा धावफलकावर. षटकातील 5वा चेंडू, यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. स्टेट डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अपालीकर गुटका स्क्रीनवर येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र एकेरी धावसंख्येचे पावलं जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळली जात आहेत. 2 या धावसंख्येने 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 17 अशी धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील पुढील चेंडू, यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईड पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय आणि या वाईड चेंडूवर अतिरिक्त एक धाव गिफ्टच्या स्वरूपात मिळते. ही एकेरी धाव आणि या एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 18 धावा धावफलकावर 8 धावा खर्च केल्या आहेत पहिल्या 5 चेंडूमध्ये गोलंदाज भूषणने. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू आडव्या बॅटने फटका सजवलाय डीप मिड विकेट रिजनला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. एकेरी धावेमुळे षटकाची होईल सांगता. 3 षटकाचा खेळ पडलाय माघारी. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 असं धावफलक. 7 चेंडूचा सामना करत शंभा दाभोलकर 3 धावांवर खेळताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने मात्र अनिश नावाचा गोलंदाज, अनिश नावाचा फलंदाज 3 चेंडूंचा सामना करतोय आणि वैयक्तिक 4 धावांचे खेळ या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने फटका खेळण्यासाठी अनिशचा प्रयत्नदार झालाय, मात्र बॅट आणि चेंडूचा मोठासा काही संपर्क होत नाही. यावेळी मात्र निश्चितपणाने सुरेख फटका पाहायला मिळतोय. डीप वाईड दिशा लॉंग ऑन द रिझन मध्ये झालेला चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 2 चेंडूच्या सांगते अखेरीस 20 धावा धावफलकावर. षटकातील पुढील चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू कुदून काढण्याचा प्रयत्न तर झालाय. जोपर्यंत डीप वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र शंभा दाभोलकर एकेरी धावेवर समाधान मानतायत आणि 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या श्री गणेशचा शुभ अंक 21 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सूरजच्या षटकातील पुढील चेंडू, बॅटची कडा घेतोय चेंडू. स्लिप रिझन मध्ये झालेला चेंडूचा प्रवास. जोपर्यंत स्लिपचा खेळाडू चेंडूवर येईल चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 21 धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटके पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न तर झालाय. वाईड लाईन यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फलंदाज अनिशच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
षटकार पुढचा चेंडू आडव्या बॅटचा फटका रिव्हर्स स्वीप खेळण्याचा झालेला अनिशचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र निश्चितपणाने एक मोठा फटका पाहायला मिळतोय. अनिशच्या बॅटमधनं एक दर्जेदार फटका दमदार षटकारासाठी आणि या षटकारानेशी मात्र षटकाची होते सांगता. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 4 षटकांच्या सांगते अखेरीस 27 अशी धावसंख्या धाव फलकावर. येणाऱ्या 4 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार ते सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर होतोय बदल. मायक्रोफोनवर आवाज ऐकूया मिस्टर नाना परब. तोपर्यंत जाऊया आमच्या सुमधुर संदीप डीजे. हेलो, थैंक यू से धन्य जयेश परब. और टॉस कांचोलियम क्रिकेट ने जीता और टॉस से तो पहले गेंदबाजी करने का फैसला और 27 रन 2 विकेटों के नुकसान के बाद 4 ओवर का खेल समाप्त हुआ और मैच जरूर कांटे का रहेगा. दोनों टीम की बात की जाए तो कांचोलियम क्रिकेट क्लब और उनके सामने ऋग्वेद 11 और जो स्ट्राइक पर बल्लेबाज सर शंबा दाभोलकर. टॉपेश लगता हुआ लगभग यहाँ पर डीप लगा रहे क्षेत्र रक्षक मौजूद नहीं. नो मैच लैंड में गेंद गिरती हुई लगभग मैदान के ऊपर ओस गिर चुके. थोड़ी सी परेशान बन रहे यहाँ पर खिलाड़ियों के लिए भी. यहाँ पर 1 रन पूरा किया शंबा सर के खाते में 1 रन और टीम का टोटल स्कोर 28 रन स्कोर बोर्ड के ऊपर. शंबा सर 5 रन और उनके साथ अनिश जो 8 गेंदों में 11 रन पर खेल रहे अपने टीम के लिए. हल्की गेंद को खेला बैकवर्ड शॉट लेके दिशा में लगभग डीप फाइन लेग तक गेंद पहुंच रही है. लगभग गेंद को बिल्कुल सही गेंद को फील्ड किया. गैदर करते तब तक दूसरा रन भी पूरा. अनिश के खाते में 2 रन और टीम का टोटल स्कोर बनता हुआ 30 रन 2 विकेट के नुकसान के पर. बल्लेबाजी की बात की जाए तो 2 विकेटें जल्दी से निकली. उसके बाद एक अच्छी बस साझेदारी की जरूरत होगी अपने टीम के लिए. खासतौर से अनिश 13 रन बनाकर बल्लेबाजी और शंबा दाभोलकर सर जो 9 गेंदों में 5 रन बनाते हुए गेंदबाजी मार्ग के ऊपर अर्जुन दिखाई देते हुए. शॉर्ट आर्म पुल किया यहाँ पर लगभग हवा में गेंद ऊपर हो चुके हैं लेकिन मौका बन रहा था. जब तक गेंद को फील्ड करते 1 रन पूरा किया और 1 रन के साथ 31 टोटल पहुंचता हुआ. एक बेहतरीन क्रिकेटर अनिश की बात कीजिए तो एक दूसरी बड़े शॉट की तलाश रहेगी इसी ओवर में लेकिन कोशिश रहेगी इस हार्ड ओवर के मुकाबले में 31 रन स्कोर बोर्ड के ऊपर. 31 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. अर्जुन बॉलिंग मार्ग पर बल्ले का अंदरूनी करला लगभग 1 रन डीप फाइन लेग रीजन में गेंद पहुंचते हुए लगभग गेंद को फील्ड करते पहले प्रयास में गेंद को रोका और 1 रन का आसानी के साथ खाते में जुड़ता हुआ. तो आज शाम की यहाँ पर देख सकते डे नाइट टूर्नामेंट और मुकाबला देख सकते हैं कांचोलियम क्रिकेट क्लब और उनके साथ ऋग्वेद 11 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. कांचोलियम क्रिकेट टीम टॉस जीता और गेंदबाजी करने का फैसला और बल्लेबाजी करते हुए ऋग्वेद 11 10-12 कदमों का रन पे के कमेंट बॉक्स के सामने से राइट टाइम और 2 विकेट. छोटी गेंद की थोड़ी सी गति मिश्रण गेंद थोड़ा सा गेंद को आगे पेश किया और ऑफिशियल्स का इशारा हमारी तरफ बनता हुआ वाइड बॉल का और 1 रन बोनस के रूप में मिलता हुआ. 33 रन 33 रन लॉस ऑफ 2 विकेट. 5वां ओवर प्रगति पर जो 5वें ओवर के 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ. आखिरी 2 गेंदें बच चुके. दूर से खेलने की कोशिश यहाँ पर फिर से एक बार वाइड बॉल का इशारा. लगभग यहाँ पर देखा था गेंद आगे पीछे होकर थोड़ी सी बाहर की तरफ और निकल रहे तो जाने दिया अनिश ने विकेट के पीछे जो काम निभा रहे. शुभम के पास बेहतरीन क्रिकेट का काफी अनुभव है. दोनों के पास सर शंबा दाभोलकर और उन्हीं के साथ यहाँ पर अनिश बल्लेबाजी करते हुए. स्विप किया है गेंद को डीप फाइन लेग रीजन में. जब तक इनको फील्ड करते पहला रन तेज निकला दूसरे के लिए पलटना चाहते हैं लेकिन अच्छा टाइमिंग लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर निकलते हुए एमबीबीएल चौकार 4 रन के लिए.
38 रन, 38 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 2 विकेटों के नुकसान पर 38 टोटल बनता हुआ स्कोर। और बॉलिंग मार्ग पर जो अर्जुन दिखाई देते स्क्रीन के सामने, 22 ओवर की आखिरी गेंद लेके अच्छा रन रेट भी चल रहा है अपने टीम के लिए, 38 रन। एक दूसरा और कोशिश रहेगी आने वाले 3 ओवर में बड़े शॉट खेल, 2 ओवर में एक बड़े शॉट खेलने की कोशिश रहेगी। शॉर्ट पुल किया यहाँ पर डीप लॉन्ग रीजन में क्षेत्ररक्षक मौजूद होता है, लेकिन गेंद लगभग सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। थैंक यू डीजे, बेहतरीन गाने का आवाज आज संदीप डीजे, बेहतरीन गाने यहाँ पर डीजे का आवाज। और टोटल स्कोर 5 ओवर के समाप्ति के बाद 42 रन, 42 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। और एक विकेट निकलता हुआ शंभा दाभोलकर सर का, और तीसरा जो विकेट जहां पर सर शंभा दाभोलकर, 42 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 5 ओवर का खेल समाप्त हुआ, आखिर तक 3 ओवर का खेल बचा है योगेश सर, और कोशिश रहेगी इस 3 ओवर में कम से कम 30-35 रन की, यानी कि एक बड़ा टोटल खड़ा कर सकते हैं। 80 का टारगेट। पिछला मुकाबला देखा सभी दर्शकों ने, काफी एक अच्छी दर्शकों की तादाद भारी संख्या में इस टूर्नामेंट के लिए, दर्शकों में काफी उत्साह था उस मैच का, जो उर्मल डोमिनेटर क्रिकेट टीम के सामने जो गौरेश नागवेकर ने बल्लेबाजी की, 39 रन की यादगार पारी। और आखिरी मैच देख सकते हैं, 12 गेंदों में 7 रन की जरूरत थी, लेकिन गेंदबाज ने भी एक कमाल की गेंदबाजी, नीतीश गडेकर की एक बेहतरीन विकेट कीपिंग, और उसके बावजूद भी मैच में आखिरी गेंद के ऊपर मैच समाप्त हुआ, और एक पॉइंट से मैच यहाँ पर जीतते हुए फिर से एक बार मुकाबले की ओर चलते हुए 42 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान के बाद 42 रन। स्ट्राइक पर बल्लेबाज आशीष हल्के से कट करने की कोशिश, यहाँ पर गेंद विकेट के पीछे पहुंचते हुए अच्छी यहाँ पर विकेट के पीछे काम निभाते हुए, तो बल्लेबाज आशीष और उनके साथ अनिश ये जोड़ी मैदान में। नए बल्लेबाज आशीष जा चुके हैं। स्ट्राइक पर आशीष और बॉलिंग बार पर सर अपाली कलगुटकर आगे निकले। यहाँ पर डीप लंगन में खिलाड़ी मौजूद है, जब तक गेंद को फील्ड करते पहले प्रयास में गेंद को रोका, और गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक 1 रन, और 1 रन से सिंगल बने अपने टीम के लिए। एक 43 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 3 विकेटों के नुकसान पर 43 रन। पहले बल्लेबाज से टॉस हारने के बाद बल्लेबाजी करने का सुनहरा मौका मिलता हुआ रुद्वे दिलन क्रिकेट टीम के लिए। सुसाइड करने की कोशिश, लगभग यहाँ पर 1 रन पूरा किया, दूसरे हथौड़ी से हड़बड़ा दूसरे की तलाश रहेगी यहाँ पर, लेकिन मना किया स्ट्राइकर बल्लेबाज जो आशीष बल्लेबाजी करते हैं। आशीष 1 रन, और उनके साथ अनिश शेड़गांवकर जो बल्लेबाजी करते समय 13 गेंदों में 23 रन की पारी। नॉन स्ट्राइक एंड पर अपाली कलकुटकर जहां पर निधि कोटे का दूसरा महत्वपूर्ण 6ठा ओवर लेके बाहर जाने वाली गेंद की छरकानी करने की कोशिश, गेंद विकेट कीपर की गिलास्तान में पहुंचते हुए काफी प्रभावित किया। जो योगेश सर का है, कोई भी यहाँ पर ओवरसीज खिलाड़ी सभी ने प्रभावित किया है। नीतीश गडेकर हो, अपाली कलगुटकर सर हो, गौरेश नागवेकर, और यहाँ पर अच्छा है पर क्रिकेट मिनी हेलीकॉप्टर शॉट लेने की कोशिश, लगभग फॉलो में गेंद को गैदर किया, और विकेट के ऊपर रनआउट का चांस करने की कोशिश कर रहे थे अप्पाली सर, लेकिन 1 रन मिलेगा, और 1 रन के साथ 45 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 3 विकेटों के नुकसान पर 45 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। आशीष 2 रन बनाकर, और उनके साथ अनिश जो 23 रन बनाकर खेल रहे। बड़ा हिट लगाने की कोशिश, लगभग शॉर्ट स्क्वायर लेग तक खिलाड़ी मौजूद है, थोड़ी से हड़बड़ाहट मिस, बैकअप नहीं है, लेकिन बैकअप ठीक ठाक करते हुए शॉर्ट कवर पॉइंट के क्षेत्ररक्षक 1 रन पूरा किया, 46 तक पहुंचता हुआ स्कोर। 2 ओवर का लेखा जोखा, 2 ओवर का पावर प्ले यहाँ पर कोटा समाप्त हुआ, जो अपाली कलगुटकर सर का जो 9 रन यहाँ पर बनते हुए स्कोर बोर्ड के ऊपर। स्कोर 46 रन, 46 रन, 3 विकेट।
थैंक यू डिसे 46 रन स्कोर बोर्ड के ऊपर और आने वाले अभी तक 12 गेंदें बच चुके 12 गेंदों में कम से कम वही कोशिश रहेगी 30 35 रन की एक फाइटिंग टोटल रहेगा उनके सामने। और जो अंडर फुल नाइट की टूर्नामेंट आज देख रहे डे नाइट की टूर्नामेंट मुर्जिम बिग बैश 2025 और सुबह के सत्र में दोपहर के सत्र में इस टूर्नामेंट का आगाज हुआ। मान्यवर के शुभ हस्ते इस टूर्नामेंट का जो पावर प्ले का इस्तेमाल करते हुए बैटिंग चॉइस पावर प्ले रहेगा 7वां ओवर जो बैटिंग चॉइस पावर प्ले। अनिश की बल्लेबाजी की बात की जाए तो अनिश शेड़गांवकर 14 गेंदे में 23 रन बनकर बल्लेबाजी और स्ट्राइकर यहाँ पर आशीष शेड़गांवकर जो 3 गेंदों में 2 रन बना के खेल रहे जो 3 ही 46 रन 46 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अनिश स्ट्राइक पर 3 ही खिलाड़ी जो सीमा रेखा के करीब रहेंगे। डीप लॉग में खिलाड़ी अपवाली अब मिड विकेट बाउंड्री के ऊपर से और 3 खिलाड़ी यहाँ पर तैनात किए। अंपायर का इशारा हमारी तरफ बनता हुआ व्हाइट बॉल का और व्हाइट बॉल के साथ और 1 रन खाते में जुड़ता हुआ 47 रन स्कोरबोर्ड के ऊपर जो 23 रन बनाकर अनिश और उनके साथ आशीष जो 2 रन बनाकर यहाँ पर शॉर्ट बॉल किया डीप लॉन्ग ऑफ रीजन में लगभग आउटफील्ड थोड़ी सी धीमी हो चुकी है जब तक गेंद को एक टिप्पा गिरने के बाद अपाली सर का गेंद को गैदर किया और रनआउट का मौका लेना चाहते जहां पर देख रहे थे दूसरी की तलाश दूसरा रन पूरा करने की तलाश थी लेकिन जाने दिया दोनों बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सुरक्षित पहुंचते हुए 48 रन 48 रन लॉस ऑफ 3 विकेट्स। मुर्जिम बिग बैश टूर्नामेंट का आज का पहला दिन आप देख रहे हैं जहां पर डे नाइट की टूर्नामेंट एक सभी दर्शकों की तादाद भारी संख्या में सभी दर्शकों का फिर से एक बार इस कमेंट्री कक्षा से हार्दिक हार्दिक स्वागत। बल्ले का अंदरूनी के लगभग रन लेने की कोशिश कर रहे थे पहले से यहाँ पर कॉल बनाया था अनिश ने यहाँ पर रन लेने का लेकिन फिर से यहाँ पर नकारा जो उनके लिए खतरा बन सकता था। 48 के ऊपर ही रुक चुका है कांचोलिम क्रिकेट टीम टॉस जीता और टॉस जीतकर पहले अब कप्तान का फैसला फील्डिंग करने का और अवनीश जो बॉलिंग मार्ग पर अवनीश शेड़गांवकर एक अच्छा स्पेल अपने लिए बनाते हुए उठाने की कोशिश जो पुलर लैंड की डिलीवरी उसके ऊपर बड़ा प्रहार करने की कोशिश कर रहे थे लेकिन एक वापसी कर रहे मैच मिले खासतौर से काफी प्रभावित अनिश की बल्लेबाजी ने 15 गेंदों में 24 रन बनाकर खेल रहे तो उनके लिए साथ निभाना होगा हर एक खिलाड़ी के लिए जो 2 रन बना के जो आशीष शेड़गांवकर लेग स्टंप के काफी बाहर गेंद जाने दिया विकेट कीपर के ग्लस्तानों में और ऑफिशियल्स का इशारा हमारी तरफ बनता हुआ व्हाइट बॉल और व्हाइट बॉल के साथ बोनस रन 49 रन टोटल स्कोर पहुंचता हुआ 3 विकेटों के नुकसान पर 49 रन 49 रन लॉस ऑफ 3 विकेट्स। शफल होकर गेंद खेलने की कोशिश यहाँ पर शॉट एक्स्ट्रा कवर यहाँ पर मौजूद है 30 सर्कल में थोड़ी सी यहाँ पर फिसल गए जरूर जहाँ पर ओस निकल चुके मैदान के ऊपर उसके बदौलत मेरे ख्याल से थोड़ी सी परेशानी बढ़ रही हर खिलाड़ी के लिए। आप देख सकते हैं जहाँ पर हल्की सी ओस गिर चुके इस मैदान के ऊपर और 1 रन आसानी के साथ 1 रन के साथ 50 रन यहाँ पर स्कोरबोर्ड के ऊपर लगते हुए जो पहले बल्लेबाजी करते हुए रुद्वे दिल्ली क्रिकेट टीम 50 रन 3 विकेटों के नुकसान पर अवनीश बॉलिंग मार्ग पर। अंपायर का इशारा हमारी तरफ बनता हुआ व्हाइट बॉल का इशारा और एक बोनस के रूप में और एक खाते में जुड़ता हुआ 51 रन स्कोरबोर्ड के ऊपर 51 रन लॉस ऑफ 3 विकेट्स। आशीष की बल्लेबाजी 3 रन 6 गेंदों में 3 रन और अनिश की बल्लेबाजी में काफी प्रभावित किया 15 गेंदों में 23 रन 24 रन बनाकर खेल रहे अपने बल्लेबाजी में रुद्वे दिल्ली उनके लिए स्ट्राइक पर फिर से एक बार स्विच हिट करने की कोशिश लेकिन ऑफिशियल्स का यहाँ पर एक फैसला अच्छा बनता हुआ एक अच्छी गेंद थी उनके ऊपर आपके बल्ले से रन बनने चाहिए थे जो गेंदबाजी अवनीश यहाँ पर शेड़गांवकर कर रहे आखिरी गेंदे बच चुके आखिरी गेंदों का खेल बच चुका है जो 51 रन स्कोरबोर्ड के ऊपर। फिर से एक बार यहाँ पर बैकफुट पर निकले ऑन साइड में गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर से सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए एमबीबीएल सिक्सर।
थैंक यू डीजे। 57 रन स्कोरबोर्ड के ऊपर 57 लॉस ऑफ 3 विकेट। 7 षटकं मित्रांनो संपली आणि 7 षटकाच्या समाप्ती अखेरीस प्रथम फलंदाजी करतोय तो ऋग्वेद 11 क्रिकेट संघ आणि 57 धावा या 3 गड्याच्या मोबदल्यात। 57 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात। आखिरी ओवर आखिरी गेंदे 6 बज चुके हैं। इस 6 गेंदों में कम से कम वही कोशिश रहेगी मेरे ख्याल से अनिश की, जो अनिश ने 17 गेंदों में 30 रन बनकर बल्लेबाजी करे, काफी प्रभावित किया। जहां पर देख सकते हैं योगेश जी मैदान के ऊपर पूरी तरह से ओस गिर चुके हैं। अब बराबर यहाँ पर परेशानी बनेगी जहां पर सेकंड इनिंग में अर्जुन जो बॉलिंग बार पर अर्जुन बॉलिंग बार पर व्यक्ति निधि गोटे का पहला और महत्वपूर्ण आखिरी ओवर लेके 8 ओवर की शुरुआत करेंगे अर्जुन शेडगांवकर। पहली गेंद यहाँ पर चौटी गेंद थी, यहाँ पर डीप लॉन्ग रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए एमबीबीएल सिक्सर। से आशीष के बल्ले से निकलता हुआ छक्का और स्कोर 63 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बॉलिंग मार्क पर अर्जुन शेडगांवकर। फिर से एक बार जगह बने स्ट्रोक के लिए, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए सिक्सर निकलता हुआ एमबीबीएल सिक्सर और 6 रन के साथ 69 रन स्कोरबोर्ड के ऊपर। और स्ट्राइक पर बल्लेबाज जो 17 गेंदों में 30 रन बनाकर खेल रहे आशीष शेडगांवकर और अच्छा अनिश शेडगांवकर। सीधे बल्ले से गेंद को खिला डीप लॉन्ग रीजन में क्षेत्ररक्षक मौजूद है। 1 रन पूरा किया, सिंगल मुकम्मल की अपने टीम के लिए और 71 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आने वाले सेकंड इनिंग में थोड़ा सा यहाँ पर परेशानी जरूर बनेगी। ओस निकल चुके पूरी तरह से यहाँ पर मैदान की, आप देख सकते हैं। मैच की बारी की बात की जाए, इस दूसरे स्पेल की बात की जाए तो अभी तक 29 रन यहाँ पर खर्च किए जो गेंदबाज अर्जुन। अच्छी गेंदबाजी, हल्के से गेंद को फील्ड किया, जब तक फॉलोथ्रू में गेंद को गैदर करते हैं अर्जुन गेंद ने खुद ने गेंदबाज ने उठाया और 1 रन पूरा किया अपने टीम के लिए और 1 रन के साथ स्कोर भी आगे निकलता हुआ 72 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 72 रन 3 विकेट्स। अर्जुन इस ओवर की आखिरी गेंद लेके आप अर्जुन की बात कीजिए तो 30 रन खर्च किए 2 स्पेल में। मेरे ख्याल से 30 रन काफी महंगा ओवर साबित होता हुआ अर्जुन का। शॉट एक्स्ट्रा कवर रीजन में यहाँ पर खिलाड़ी मौजूद है, बेहतरीन कैच को गैदर किया। आखिरी गेंद के ऊपर विकेट चौथा निकलता हुआ जहां पर आज ऋग्वेद 11 क्रिकेट टीम का 72 रन पहले बल्लेबाजी करते हुए 4 विकेटों के नुकसान पर 73 रन का लक्ष्य है। लेकिन अनिश 31 रन बनाए और 17 रन का महत्वपूर्ण योगदान। आशीष का रहे 10 गेंदे 17 रन और 31 रन का एक महत्वपूर्ण योगदान देते हुए क्या बल्लेबाजी। 48 गेंदे 73 रन का लक्ष्य। मैच कांटे का रहेगा, जो पिछला मुकाबला रहेगा वैसा मुकाबला होने चाहिए जो सभी दर्शक देख रहे हैं। जो आगे का मुकाबला कांचोलिम क्रिकेट टीम विपक्ष उर्मलबाग डोमिनेटर्स के बीच होगा। वो मुकाबला निर्धारित 6 ओवर का खेला जाएगा। ध्यान दीजिए, आगे का मुकाबला कांचोलिम क्रिकेट क्लब विपक्ष उर्मलबाग डोमिनेटर्स के बीच निर्धारित 6 ओवर का मुकाबला। और मैच की बात की जाए तो गजानन जो गाडगिल 6 रन बना के वापस, नेहल 3 रन और शंभा दाभोलकर 6 रन और आखिरी जोड़ी बेहतरीन यहाँ पर मिडिल ऑर्डर में काफी प्रभावित किया। अनिश शेडगांवकर 31 रन और आशीष शेडगांवकर जो 10 गेंदे 17 रन बनाए अपने टीम के लिए। और टोटल यहाँ पर एक्स्ट्रा जो देख सकते हैं 9 रन एक्स्ट्रा बने और 8 ओवर के समाप्ति के बाद 72 रन स्कोर बोर्ड के ऊपर और 73 रन का लक्ष्य है। आने वाले 8 ओवर में निकल सकता है क्या मैच बनेगा। जो आगे का मैच देखा, जो बेहतरीन मुकाबला आखिरी गेंद तक रहे देखने के लिए अवसर प्राप्त हुआ सभी दर्शकों का, ये तो आने वाला समय तय करेगा। लेकिन फिलहाल आगे का विवरण देने के लिए मेरे साथ फिर से एक बार कमेंट बॉक्स में जुड़ते हुए मिस्टर योगेश परब सर।
क्रिकेट संघ कशी लढत करतायत. पूर्ण दबमय वातावरण झालंय मैदानामध्ये. सुंदर असं ठिकाणी धुकं बघायला मिळत आहे. म्हणजे फलंदाजांना कसरत आहे, गोलंदाजाला खेळपट्टीला मदत असेल. सलामीची बिनीची जोडी मैदानावर आपण पाहतोय. 48ला करायचं आहेत ते मात्र 73 आणि सलामीची बिनीची जोडी आपण मात्र अवनिश अंड्याच्या साठीला शुभम आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कबस संघाचा आयकॉन खेळाडू स्नेल मलिक आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा या ठिकाणी धाव घेण्यासाठी नकार दिलाय. निर्धाव चेंडून सुरुवात झाली आहे. या वातावरणात मी म्हणेन 73 धावा खूप ताकद लावावी लागेल फलंदाजी करताना गोलंदाजांना. मोठा फटका बघायला मिळतोय. फटका फसला. मी प्रथमतः या ठिकाणी बातचीत केली होती. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या टर्नला या ठिकाणी मात्र अद्विश बाद झालाय. 73 धावा 48 चेंडू आणि या वातावरणात गोलंदाजाला खेळपट्टीची भरपूर मदत आहे. चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय ऋग्वेद 11 क्रिकेट संघ, कालचलूम क्रिकेट संघ क्रिकेट क्लब आपण पाहतोय आणि संघाचा ओव्हरसीज खेळाडू आयकॉन खेळाडू मैदानामध्ये पाऊल आजमावतोय. शुभम याच्या साथीला फटका फसला. अजविशचा आपण बघितलाय. उद्या 17 पुन्हा एकदा सुंदर या मैदानावर तगडे खेळाडू खेळताना बघायला मिळेल. फुल टॉसवर मोठा फटका अप्पाली कलंगुटकरचा. आल्या आल्या चौकरानं स्नेल मलिकचं स्वागत. 4 या धावसंख्येनं श्री गणेश झालाय वैयक्तिक अप्पालीच्या 4 या धावसंख्येनं. सांघिक श्री गणेश 4 धावा एका गाडीच्या मोबदल्यात. चार धावा धावपलकावर एका गाडीच्या मोबदल्यात. कोलवर टप्प्याचा चेंडू पर वाईट यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता. पंचाने दंडात्मक केले. गोलंदाज स्नेल मलिक याला 5 धावा धावपलकावर एका गाडीच्या मोबदल्यात. संघाचा अवनिशा माघारी परतलाय. मैदानामध्ये सज्ज झाल्या स्ट्राईकला आपण आयकॉन खेळाडू अप्पाली कलंगुटकर आपण पाहतो. स्ट्राईकला गोवा राज्यातील अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या गणपतांचा 9 चेंडूचा इशारा म्हणजे अप्पालीला संधी असेल ती फ्री हिटची. आणि संपूर्ण धुक्याचं असं सुंदर असं वातावरण झालं. या वातावरणात पंचांबरोबर क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकांबरोबर फलंदाजांना सर्व आपण पाहतोय कसरत करावी लागेल. 6 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात.
पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा आलाय. पुन्हा एकदा नो चेंडू आलाय. सर सुजित राणे यांच्या मुखवट्यावर स्मितहास्य आलंय. ते 52 धावांचं षटक कोण विसरेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 7 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. फ्रीडचा चेंडू त्यानं जल्लोष पण केलाय. फ्रीडचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. त्याने म्हटलंय अप्पालीचं मी झेल टिपलंय. लागोपाठचे 2 नो बॉल आणि त्यावर मात्र फ्रीड 9 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा. स्नेल मलिक खर्चीज होत चाललाय. 3 नो बॉल. दहा धावा धावफलकावर. फ्रीडची संधी आहे. अनिशनं सर्व काही करायला सुरुवात केली आहे. त्याला माहिती आहे सामना आपल्याला महत्वाचा आहे. भरपूर धोका आपल्याला बघायला मिळत आहे. दहा धावा धावफलकावर. खोलवर टप्प्यात चेंडू कोदून काढलाय आपण पाहतोय. पूर्ण फॉक आलाय धोक्याचा आपण पाहतोय. अकरा धावा धावफलकावर. खोलवर टप्प्यात चेंडू आडव्या बॅटनं पटका टोलवायचा होता. प्रयत्न सफल झाले. वेगावर स्वारून गोलंदाजी केली स्नेल मलिकनं. 3 तब्बल नो चेंडू. 11 धावा धावफलकावर. एका गडीच्या मोबदल्यात. अकरा 11 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात. हॅलो हॅलो. अकरा धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात. फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्यावर मोठा फटका. चार या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावर.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढल्या अप्पालीनं एकेरी धावसंख्येसाठी फटका आपल्याला बघायला मिळतोय. 16 धावा धावपलकावर. अप्पाली कलंगुटकर दारू मादर असेल, त्याला सुंदर क्रिकेट खेळावं लागेल, सुंदर फटकेबाजी करावी लागेल. गौरेश नागवेकरची खेळी कोण विसरेल. या प्रीमियर लीगच्यातून भरपूर इतिहास घडले गेले आहेत. एका षटकात तब्बल 52 धावा. हा इतिहास या मैदानावर AK-47च्या मैदानावर आपल्याला बघायला मिळेल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, थोडासा गती परिवर्तन आणि जल्लोष अनुसार. फटका फसला मैदानामध्ये आणि त्यानंतर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. या वातावरणात मोठे फटके मारणे हे भरपूर कठीण आहे मी बडेदा, कारण जवळजवळ पूर्ण धवमय वातावरण झाले, पूर्ण आउटफील्ड ओली झाली आहे. नवीन खेळाडू मैदानावर आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय भूषण गोले. स्ट्राईकला अप्पाली कलगुटकर आपण पाहतोय. अनुश्रा महत्वाचा गडी संघाचा मोठे फटके मारणारा शुभम. फटका बघायला मिळतोय. शंभा आपल्याला बघायला मिळतोय. एकेरी धावसंख्येचं बंतर केले ते मात्र 17 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 17 धावा धावपलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. हलक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक या ठिकाणी गॅप मध्ये खेळलाय. एकेरी धावसंख्येचे रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये आपण पाहतोय. आपण एका बाजूने पावनकी लढवतो, एका दुसरा मोठा फटका, त्यावर नंतर एकेरी दुहेरी धावसंख्या, त्यानंतर सन्मानजनक क्रिकेट, सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला मिळत आहे. एकोणीस धावा धावपलकावर. बैठक पटका खेळण्याचा प्रयत्न होता अप्पालीचा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपलकावर. 36 ला करायचे, आता मात्र 54. चला सामना लवकर सुरुवात करूया, कारण यानंतर कदाचित एक सामना होणं बाकी आहे. हलक्या हाताने घेऊन काढले, सन्मान दिले चेंडूला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 20 धावा धावपलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात. गजानन आपल्याला बघायला भेटतोय. गजाननवर
एक मोठा फटका अप्पालीचा. ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्श आला त्यावेळी शिक्कामोर्तब धावा बनल्या गेल्या. 26 बनल्या आहेत. गजानन गाडगे फिरकीचा जादूगार, सुंदर गोलंदाजी आणि त्यानं कमी क्रिकेट नंतर आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना बघायला मिळतोय. व्यावसायिक क्रिकेटच्या अध्यातून तर आपण कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बघितलंय. आता गावासाठी जो क्रिकेट खेळतो तो गजानन गाडगे आपण पाहतोय. अनेक उभरते सिताऱ्यांना त्याचा सल्ला असतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ही सर्व माहिती आहे. पण गजाननचं स्वागत एका स्विजिटचा फटका. अप्पाली कलंगुटकर ऑन फायर. चेंडू गेलाय 4 या धावसंख्येसाठी. 30 धावा धावफलकावर. गजानन गाडगेवर हल्ला बोल पसंत केलाय. षटकारासाठी आपण पाहतोय. चेंडू डायरेक्ट या ठिकाणी सीमारेषेवर पडलाय. 6 धावा 32 होतील. बैठक फटका खेळायचा प्रयत्न होता. एकेरी धावसंख्या कशी पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव आपण पाहतोय. बैठक फटका खेळायचा होता. एक मात्र वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अप्पालीला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 33 धावा. पुढे सरसावत मोठा फटका. यष्टिरक्षकाची चूक, त्यानंतर क्षेत्ररक्षकाची चूक आणि त्यानंतर एकेरी धावसंख्येची पावलं. ही दुहेरी धावसंख्येकडे आपण पाहतोय. भूषण गोळे यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याला उपमा दिली आहे. भूषण आहे मैदानावर. 35 धावा धावफलकावर आपण पाहतोय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. सुंदर क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट. एकेरी धावसंख्येची पाऊल आहे. काय झालंय फुटबॉल आपल्याला बघायला मिळाला. पावसामध्ये क्रिकेटला सुरुवात झाली की काय हे सर्व चित्र बघायला मिळालंय. ह्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून भरपूर काही बघायला मिळालं. सुरुवातीला एका षटकात 52 धावा, 12 चेंडू, 7 धावा नाही, एका चेंडूत 1 धावा असताना मात्र चेंडू निर्धाव आपल्याला बघायला मिळाला. आणि त्यानंतर आता मात्र एक सुंदर क्रिकेट बघायला मिळतोय. 36 धावफलकावर प्रति षटकात 12च्या सरासरीनं खेळतोय तो मात्र कांचन क्रिकेट क्लब अप्पाली आपल्याला बघायला मिळतोय मैदानावर. 36 धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. छत्तीस धावफलकावर. अनुष आपल्याला बघायला मिळतोय. चला अनुष मित्रा, सामन्याला लवकर सुरुवात करा. जवळजवळ 12:30 होत आले. अनुष आपल्याला विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची आहे. बॅट चालकाचा आवाज आलाय. वरतीची फेक डायरेक्ट हिट झाला असता फलंदाज भूषण माघारी परतला असता. पहिला चेंडू निर्धाव आपण पाहतोय. 36 धावफलकावर छोट्या खेळाडूनं सुंदर एस्टनच्या मागे कामगिरी केली आहे. बहुतेक करून तो आदमचा बंधू आपल्याला बघायला मिळतोय एस्टनच्या मागे. मोठा फटका आपल्याला बघायला मिळालाय. सुंदर मोठा फटका. क्षेत्ररक्षक आलाय. परतीची फेक. एकेरी धावसंख्येची लहर. एक सांघिक धावफलकावर 37 तर बनले आहेत.
मोठा फटका गॅपमध्ये घेऊन काढला. शंभर दाभोलकरच्या डोक्यावर शतलक्ष चेंडूची शरद आहे. चेंडू थांबलाय. अनुभवी खेळाडू पोहोचलाय शंभर एक धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये बघायला मिळालं. 2 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 39 धावा. स्विजिटचा देखना फटका बघायला मिळाला. अपालीचा जर हा फटका षटकारासाठी गेला असता तर अपालीची एक इंस्टावर रील्स नक्की फेमस झाली असती. या चौकारासाठी आपण फटका बघितलाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 43 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सुंदर बैठ फटका गॅपमध्ये घेऊन काढलाय. फायनल एक रिझनला चेंडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. चौकारासाठी 47 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 47 धावा धावफलकावर ज्या अनुष्ण क्षेत्ररक्षणासाठी तब्बल किती वेळ लावला पण क्षेत्ररक्षकांना भेदून ही फटकेबाजी अप्पालीची आपल्याला बघायला मिळाली. धावा धावफलकावर जवळजवळ सामना अप्पालीने आपल्या जबाबदारीने खेळतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने सन्मान दिलाय. कारण शेवटचा चेंडू होता त्यानंतर आक्रमण मला करायचं आहे. 48 धावा धावफलकावर उर्वरितची 4 षटका धावा किती उचलले पाहिजे आहेत ते मात्र 24 बॉलला धावा पाहिजे आहेत त्या मात्र 24 चेंडू विजयासाठी 25 धावा हे समीकरण आहे. एक षटक असेल बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया आवाज नाना परब यांचा. नाना परब जयेश परब हे जोडतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. उर्वरितचे 24 बॉलला करायचं आहे ते मात्र 25. मॅच थोडासा एक सुंदर क्रिकेट आपल्याला बघायला मिळालाय. 17 चेंडू 38 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. शंभर दाभोलकर स्क्रीनवर सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. आता मात्र मॅचला 23 बॉलला 25 आहे. 23 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. सोडून दिला चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. विजयासाठी आता मात्र 23 बॉलला 25 करायचे आहेत. 22 बॉलला 25 करायचे आहेत. पुढे पळतोय सुंदर गोलंदाज आपण करतोय. गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय गजानन. ज्या गजाननवर अगोदर हल्ला बॉल झाला आणि त्या गजानननं वापसी करायला सुरुवात केली आहे. गजानन गाडगे पुन्हा एकदा बॅक टू द बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपल्याला बघायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव मिळेल. 4थ्या चेंडूवर 1 धाव निघत. सांघिक धावफलकावर 49 धावा. भूषण घोडे हा फेमस आहे. 49 मोठा फटका बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अनुष्ला शेवटच्या क्षणाला या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकवलं चेंडूनं आणि 4 या धावसंख्येने जो एक मोठा फटका पाहायचा होता तो गजानन गाडगेच्या या षटकामध्ये बनलाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय.
53 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळतोय. जमलेल्या घरंगत जाणारा चेंडू आपण बघितला. क्षेत्ररक्षक एकेरी धावसंख्येची बोलू चूक मीच्या धावसंख्येकडे. अप्पालीनं प्रेशर टाकला मैदानावर. टप्पा पडल्यानंतर उंची घेतली चेंडून. या दोन नवीन सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो मात्र 55 धावा धावफलकावर. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. गोलंदाजी मार्कवर प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन खेळाडू. धावा पाहिजे त्या आता मात्र 18 बॉल 18. त्या मैदानावर 12 चेंडू 7 धावा जमल्यात आहेत. 18 बॉल 18 करायचे आहेत. सतरा चेंडू विजयासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. स्नेल मलिक आपण पाहतोय वेगावर सोडवून गोलंदाजी तो पसंत कर अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू. मोठा फटका बघायला मिळतोय अपालीच्या बॅट मधून. चेंडू जवळ जवळ क्षेत्ररक्षकाच्या शर्तीचे प्रयत्न व चेंडू 4 धावांसाठी. एकोणसाठ धावा धावफलकावर. एकोणसाठ धावा धावफलकावर आपण पाहतोय. सुजितचा फटका प्रयत्न होता. अपालीचा भरपूर प्रयत्न आहे. 59 धावा धावफलकावर तर बनले आहेत. उर्वरितचे चेंडू बाकी आहेत. त्या मात्र 14 बॉलला 14 पाहिजे आहेत. सुंदर चेंडू यॉर्कर परफेक्ट यॉर्करला या ठिकाणी सन्मान दिलाय. 13 बॉलला 14 करायचे आहेत. पुढे सरसामध्ये एक मोठा फटका आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत. अनुष्ला चेंडून चकवले. बॅकअप मिळेपर्यंत मात्र एकच धाव आपल्याला बघायला मिळाली आहे. एकेरी धावसंख्येनं 60 धावा धावफलकावर. 12 बॉलला 13 करायचे आहेत. भूषणनं चांगला निर्णय घेतलाय. मगाशी मॅच त्याने बघितली. 12 बॉलला 7. ज्याने खांद्यावर जबाबदारी घेतली तो तसाच राहिला. सामना प्रतिस्पर्धी संघानं टाय केला आणि भूषणनं खांद्यावर जबाबदारी अप्पालीच्या दिली आहे. अप्पाली वैयक्तिक 27 चेंडू 44 धावसंख्येवर खेळतोय. 12 बॉलला करायचं आहे 13. या स्पर्धेची पहिली अर्धशतकी खेळी असेल का अप्पाली करगुटकरची?
अवनीश मात्र एक खेळाडू त्यानं 52 धावा ही स्पर्धेची पहिली अर्धशतकी खेळली आणि अप्पालीची आपण बघूया 6 धावांपासून तो दूर आहे. 12 चेंडू विजयासाठी धावा बनवायचे आहेत आणि अनुभवी खेळाडू मैदानावर राजू सुंदर चेंडू. किती वर्षाचा अनुभव राजू यांना आणि त्यांनी काही गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. हिंमतवान खेळाडू आपण बघितला. गेल्या वर्षी अनेक मोठमोठ्या फलंदाजांना या राजूनं नाचवलं मैदानावर फिरकी गोलंदाजीनं. हलक्या हातानं घेऊन काढलंय. शंभा आपल्याला बघायला मिळतो. एकेरी धावसंख्येची पावलंही दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत. 2 तर बनले आहेत. 2 या धावसंख्येनं 62 धावा धावफलकावर. बासष्ट धावा धावफलकावर. मोठा फटका बघायला मिळतोय आणि फटका थोडासा फसलाय. अनुषनं शेवटच्या क्षणापर्यंत ताकद लावली. एकेरी धावसंख्येकडे पावलं थांबले गेली आहेत. 1 झाले आहेत. नऊ चेंडू 10 धावांची आवश्यकता. सूरज आमचा रेडी आहेच. 9 बॉलला करायचे आहेत 10 आणि भूषण पुढे सर समोर हातातून बॅट निसटली आहे. प्रथमतः आपण निसटला, आपण पडला या अगोदरच्या षटकामध्ये 2 षटकांच्या अगोदर. त्यानंतर बॅट सोडून दिली आहे. भरपूर दव पडलाय. सर्व ओलं चिंब झाले आहेत आणि त्यावर मात्र मोठे फटकेबाजी. ही भूषणने एवढे जोरात चेंडू पण फिरवले असते. जर चेंडू बॅटला स्पर्श आला असता तर चेंडू नक्की शिक्कामोर्तब झाला असता. काय राजूची गोलंदाजी आहे. हलक्या हाताने घेऊन काढले चेंडूला. एकेरी धावसंख्येसाठी आपण पाहतो 1 बदल्यात 64. सात चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. सुजितचा फटका टोलवायचा होता. आता राजूनं सुंदर गोलंदाजी केली आहे. 6 बॉलला 9 करायचे आहेत. सहा चेंडू विजयासाठी हातापत्र. 9 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग नको आहे. चला सामन्याला सुरुवात करूया. स्ट्राईकला असेल भूषण, नॉन स्ट्राईकला अप्पाली. सहा चेंडू 9 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष आपल्याला बघायला भेटतोय. गोवा पोलीस साठी भरपूर काम करणारा आशिष आपण पाहतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा या मैदानात आपण बघितला. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत आणि 2 धावा या पूर्ण केल्यात. 5 चेंडू विजयासाठी आता मात्र 7. एक 1 शॉट म्हणजे 8 करायचे आहेत.
मोठा फटका बघायला मिळाला आहे आणि शेवटच्या क्षणाला कोण आउट असेल धावचीच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळते तो भूषण आणि नवीन खेळाडू मैदानावर कुणाल. आता 4 बॉलला 8 करायचे आहेत. कमबॅक केलंय. चार चेंडू विजयासाठी आता मात्र 8 धावांची आवश्यकता. चार चेंडू 8 धावांची आवश्यकता. मॅच कुशल आहे दोन्ही क्रिकेट संघासाठी आणि सामना बघायला मिळतोय. सामना होता जवळ 12 चेंडू. अपाली कलंगुटकर नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला नवीन खेळाडू आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन. एक खेळाडू आयकॉनच्या स्वरूपात अप्पाली लढतोय आपल्या क्रिकेट संघासाठी. आता मात्र आक्रमक असेल मैदानामध्ये अवनीश आपल्याला बघायला मिळेल. चार चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. अर्जुन सज्ज झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू वेगावर स्वार होऊन गोलंदाजी पसंत केली स्नेहल मलिकनं. परतीचे वेग. आता अपाली आला स्ट्राईकला. 3 बॉलला करायचं आहे 8. माघारी परतला एक अर्जुन. थोडासा टेन्शन मध्ये होता. सांघिक धावपलकावर 65 धावपलकावर 3 चेंडू 8 डाबा. जो अप्पाली वैयक्तिक धावपलकावर खेळतोय तो मात्र एका बाजूने जरा पवन किंडल लढवली आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपल्याला बघायला मिळालाय अप्पाली खेळतोय तो तब्बल 33 चेंडू 47 धावांची बहारदार केळी जरा अप्पाली आला स्ट्राईकला. सूरज आणि 65 धावा धावपलकावर. एक वाचले आणि जवळजवळ 108 लोक लाईव्ह पाहत आहेत. मोठा फटका अप्पालीचा. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू गेलाय सीमा रेखा पार 4. पाहुण्यांचं आगमन. अप्पालीचा शॉट. एक सुंदर फटका आपल्याला बघायला मिळालाय. अप्पाली कलंगुटकर आपल्याला चेंडूपळी उंचवून दाखवायला हरकत नाही. 50 धावा या स्पर्धेच्या माध्यमातून अप्पालीच्या आपल्याला बघायला मिळत आहेत. 34 चेंडू 51 धावांची बहारदार केळी करणारा अष्टपैलू कामगिरी करणारा गोवा पोलीस दलामध्ये जो कार्यरत असणार अष्टपैलू खेळाडू गोव्याचा सितारा अप्पाली कलंगुटकर. मोठा फटका टोलवायचा होता. आता अजूनही करायचं आहे ते मात्र. एक चेंडू आहे. 4 धावांची आवश्यकता. 1 बॉलला 4. अप्पालीला सामना आटवावा लागेल. वेगुर्ला कॅम्पच्या जवळ 1 चेंडू 6 धावा असताना स्वीट हिटच्या फटक्यानं जवळ रिव्हर्सिपचा फटका टोलवला होता आणि आता मात्र लढत आहे. पूर्ण या ठिकाणी ओलं चिंब झालंय मैदान धावानं. एक चेंडू 4 धावा हे समीकरण आहे. रसिक प्रेक्षकांची डोळ्यांचं पाहणं फेडणारा सामना आपण पाहतोय. मोठा फटका बघायला मिळाला. बॅक टू द बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. जोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे सामना विजयी झालाय. शेवटच्या क्षणाला आपण बघायला मिळतोय तो मात्र संघ ऋग्वेद 11 क्रिकेट संघ अप्पाली लढला. पण शेवटच्या क्षणाला राजूने केलेली गोलंदाजी आपल्याला राजूचा जल्लोष आपण पाहतोय.